झाप वारा येतो. हो भाई साहब. एकदम खतरनाक अशी वाट आहे. तर गाईज आता आपण पोचलेलो आहे कलावंती दुर्गाला. आम्ही आता इथं पाठीमाग ठाकूर गाव आहे, तिथं गाडी आमची लावलेली आहे. आणि आता मी पुण्यातनं आलेलो आहे. आम्हाला 3 तास लागले इथे यायला. आता बघूया वरती जायला किती वेळ लागतोय. आणि गड तर आपला छोटाच आहे, प्रतिभक्त महाराजांची एक मूर्ती आहे. तर आपण एक दुसरा पण किल्ला बघणार आहे, प्रबळगड. तो पण छोटाच किल्ला आहे, जास्त म्हणजे तिथं एक 4-5 असे पॉईंट्स आहेत. तर आम्ही खाली गाडी पार्क केली. प्रत्येकी तिकीट 30 रुपये आहेत. आणि आमच्या 3 गाड्या आहेत आणि आम्ही 6 जण आहेत. रविवार पण आहे. रविवारी आता इथं कलावंती दुर्ग फेमस आहे. आम्ही पनवेलमध्ये आहे, हा किल्ला पनवेलमध्ये मोडतो. इथं जरासं गरम वाटतंय, मुंबईची गरमी. बघू ट्रेक पण आता आपली इथं थंडी वाजते आता, आणि इथं तर गरम होतंय, कोंबड होतंय जरासं वाटतंय. बघूया जर्नी कशी होती. तर गाईज मी नवीन चॅनल उघडलंय, सफर विथ साहिल. सफर विथ साहिल हे नवीन चॅनल उघडलंय, त्याला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय हे नाही लागत भाई, कष्ट लागत नाही, फक्त एक बटन दाबायचं आहे आणि विषय संपला. नंतर तुम्हाला कोण काय बोलणार पण नाही भाई, नुसतं करून टाका रे भाई, करून टाका तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओला. एवढा आम्ही तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ आणतोय, चांगली भटकंतीचे व्हिडिओ, एक्सप्लोरेशन, चांगले किल्ले बघतोय तुमच्यासाठी. माझा तर नवीन व्हिडिओ पण पडलेला आहे डाक भैरी, त्यालाही प्रेम द्या. तोही चांगला व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी चांगले एफर्ट्स दाखवले. तुम्ही काही युनिक दाखवायचा प्रयत्न करत होतो. एक नवीन एक्सपेरिमेंट चालू होता माझ्यात, चांगला दिसत होता. माझा जरा नाही का सिनेमॅटोग्राफीमध्ये जरा चांगलं करूया आपण. गाईज आय थिंक तो कलावंती दुर्ग आहे, तोच असेल नक्की 100%. प्रबळगड. भारी बसली. गाईज कलावंती दुर्ग, लेट्स गो. डॉगेश चल वाट दाखव आम्हाला. घाबरतोय. गाईज आम्हाला साथीदार भेटलेला आहे, लॉयल बंदा हमारा डॉगेश भाई. और सह्याद्रीतला वाट दाखवूया. सी जरा ब्रेक घेतला, फोटो काढले त्या दगडाची. तर आम्ही चाललोय. चल भाई चल. घाबरतोय जरा मला. चल काय नाही होत. वॉटरफॉल.
योगेश तो झोका पार केल्यानंतर आपल्याला आता चढाई लागते. आता मी एक 60% चढून आले वरती. 40% राहिले. चला ते करूयात. वरती आहे बघा तटबंदी आहे. आता दरवाजा पण असू शकतो. इथं पाठीमागं काय माहिती टॉयलेटची पण सोय आहे. 10 रुपये चार्जेस आहेत. आणि टेंट लावण्याची पण जागा आहे, राहण्याची पण जागा आहे इथं. तर चांगलं हे काहीच पायऱ्या सुरू आलेल्या आहेत. वारा खूप आहे. आवाज येतो का नाही काय माहिती नीट. जरा ॲडजस्ट करा. आणि पहिली पायरी चढल्यानंतर त्याला मारुती राहायचं एक शिल्प बघायला भेटतंय. साईडला वाटतं गणपती बाप्पा आहेत. काहीच गणे का ज्यूस या पहिला नात करते काय आपल्या कुत्रीचा नवरा असा बघता मी मटेरियल या करतो काय काहीच गणे का ज्यूस पिला नंतर बघा व्ह्यू. काहीच आता आपण गावामध्ये एंट्री केलेली आहे. आता इथे 2 वाटेत बघायला लागेल. ते फ्लेक्स आहे. ते एक फ्लेक्स आहे. त्या फ्लेक्सच्या 2 वाटा आहेत. बघूया आपण. फ्लेक्स आलेला आहे प्रबळगड त्या साईडला आहे. कलावंतीनी या साईडला आहे. महालक्ष्मी हॉटेल तिथं आहे. काय बोल ते बंद होतं. मी इथं चाललेत. वरती चढून आलो आणि वरती गुफा भेटली आम्हाला. इथं मारुती आहे आणि आतमध्ये गुफा आहे. आता आतमध्ये जाऊ शकत नाही. चिखल वगैरे झालेला आहे आतमध्ये. काहीच दुकानमुळे तर काही दिसतच नाहीये. काय मजा येत नाही वरती चढायला काय. आणि वरनं खूप जोरात
पाणी येते असं घसरतोय लिटरली आपण. खतरनाक एक्सपिरियन्स आहे इथं. बाहेर आपल्या पोचलेलो. दगडाला बांधलेले रस्सी. मूर्ती महाराजांची मूर्ती. चला पाया पडूयात. चल मग आपण काढू. अरे हार काढू का? केवढा खराब झालाय. फोटो एक काढू आपला सगळ्यांचा ना. दादा एक फोटो काढावा आमचा. या चल. तर मित्रांनो आमचं कलंदिंदुर्ग झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय प्रबळगडला. तर ही वाट बघा. वाट अशी असं मळलेली नाही आहे जास्त. खूप झाडं झुडपं आहेत. मग आपल्याला वाट शोधून जायला लागते. वरनं पण पाणी पडतंय बघा. अशी वाट आहे. असल्या वाटांत जायला लागते. गाईज हा पॉईंट बघा. असं घनगडवाणी आहे. दगड बघा असा पडलेला आहे तिथं. सेम घनगडवाणी. घनगडला तर खूप मोठा दगड आहे. तो आपण करू. हो भाई साहब. मित्रांनो ही प्रबळगड चढतोय आणि ही वाट एकदम डेंजरस आहे. आम्हाला धबधब्यामधनं जायला लागते वाटेतनं. आम्हाला तुम्हाला दाखवतो. हे बघा ही अशी वाट आहे. नॉनस्टॉप वरनं पाणी येते. नॉनस्टॉप मला पाणी बघा. असं कुठं बघा खाली वाट बघा. एकदम खतरनाक अशी वाट आहे. आता आम्ही वाटतं आमचं किती % राहिले काय माहिती वरती चढायचं. तर चढतोय बाबा पण संपत नाहीये. बघू अजून किती वेळ लागतोय. काहीच फायनली खूप कष्टानंतर आपण प्रबळगडच्या दरवाजाची इथं पोहोचलेलो आहे. आणि दरवाजाचं नाव वगैरे इथं काय लिहिलं नाहीये. काहीच प्रबळगडावर पोहोचलेलो आहे आणि पाठीमागून बघू शकता कलावंतींदुर्ग. धुके आता तिथनं गेलेले आहेत. खूप सुंदर दिसतोय. प्रबळगडवरून दिसणारा कलावंतींदुर्ग दिसतोय. काहीच राजवाड्याला पोहोचलेलो आहे. दिलेला राजवाडा. चला बघू आतमध्ये काय आहे. आतमध्ये पोहोचलेलो आहे. चांगला आहे. थोडं टिकलेलं आहे. फक्त आतमध्ये जरा नाही का मातीचे वगैरे ढीग वगैरे आहेत. ठीक आहे तरी चांगल्या अवस्थेत आहे थोडाफार.
एंट्री खूप भारी छान आहे. तर चला आता गणपतीच्या मंदिरात जाऊया आपण. हीच परत एकदा राजवाडा. आता आतमध्ये पण सेमच असेल मागच्या वाणी. चला आता पुढे जाऊया. तर पुढे हे बघा अजून काहीतरी अजून एक राजवाडा आहे हट्ट. ही जी ह्या राजवाड्याची अवस्था खूप चांगलेली आहे. कारण की खालना खूप भारी टिकलेला आहे. फुल जंगल उगले. दोन राज. हा चौथा आहे. आणि ह्याच्यावर चांगलं कोरीव काम पण केलेलं आहे. खूप सुंदर असे टिकलेले आहेत आपले राजवाडे. 4 राजवाडे तिथं. 4 झाले. मला वाटलं छोटंसं मंदिर आहे कसं तरी मुंगींचं आरोळ होतं. परत खाली जायला लागतंय. अजून किती खाली जायचं बापरे. येताना किती हालत बेकार होईल आमची काय सांगता येत नाही. मी असंच कंटिन्यू राहा व्हिडिओ बघत. प्रबळगडावरती एवढे जागा आहेत त्या बघायच्या आहेत. आता आम्ही गणेश मंदिरावर आहे आणि पुढे जाऊन वाटतं 50 मीटर तलाव आहे आणि नंतर पुढं अजून खूप लांब सगळं. आपले नंदी महाराज. आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं मंदिर शेवटी आपल्याला भेटलेलं आहे. पाठीमागं शिवलिंग. तर गाईज आमचा एक थोडाफार किल्ला बघून झालेला आहे आणि आम्ही पुढचा नाही बघणार कारण की टाईम पण खूप झालेला आहे. आम्हाला पुण्याला जायचं आहे. पार पुण्याला जायला 3 तास लागतात. प्लस आम्हाला अजून जेवायचं आहे. जेवायला पण 1 तास लागेल. सो तो प्लॅन कॅन्सल. आता प्रबळगड हा उतरायचा. पास उतरायला पण लय वेळ लागेल. धबधब्यावरनं आपल्याला खाली उतरायचं आहे. खूप वाट लागणार आहे आमची इथं आता. तर आता मी शूट वगैरे काही जास्त करणार नाही आहे कारण की पाऊस खूप पडतोय आणि फोन खराब व्हायचे चान्सेस खूप आहेत. तर मी आता जरा शूटिंग बंद करणार आहे. एक तर मी डायरेक्ट गाडीची तर तुम्हाला दाखवेल की आम्ही आता पुढचा प्लॅन काय करणार आहे. आता बाबा तुम्हाला मध्येच काहीतरी ट्विस्ट आला तर तो ट्विस्ट वगैरे दाखवेल. चला मग डायरेक्ट खाली ना तर ट्विस्टमध्ये भेटूया. गाईज मॅगी खायला थांबलेलं आहे. आपलं ते गणिका ज्यूस बघायचं नाही का ते पॉईंट इथं लागलं. ते थांबले मॅगी खायला. मॅगी चला 3 मॅगी मागवली आहे. मस्त खाऊया. 3 आलेली आहे मॅगी. चला आता खाऊया. तर मित्रांनो अशाच प्रकारे कलावंती दुर्ग आणि आपला प्रबळगड हा बघून झालेला आहे. प्रबळगड आम्ही हा 60%च बघितला. 40% आमच्याकडून राहिला. तिथले दरवाजे वगैरे मुख्य दरवाजे ते आम्ही बघितले नाही. आणि पाण्याचं तलाव वगैरे असे आहे म्हणजे 2-3 असे जागा नव्हत्या बघितल्या. पण ठीक आहे जेवढं पण बघितला प्रबळगड तेवढं चांगलं आहे. तो चांगल्या अवस्थेमध्ये आहे. आणि कलावंती दुर्ग तर आमचा लगेच झाला. एक तासाचा झाला लगेच तो. आणि जेवढा पण आम्ही हा प्रबळगड बघितला तो खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर अवस्थेत तो अजून टिकलेला आहे. तर तुम्ही पण नक्की या. कलावंती दुर्गला खूप थ्रिल झाला. लिटरली मला शूट करता येत नव्हतं. बरं माझा फोन भिजत होता. एवढं जोरात तिथनं असे वारा येत होते. खूप खतरनाक एक्सपिरियन्स की बाई मी फोन सांभाळायचा की मला स्वतःला सांभाळायचं मी. म्हणून मी बोललो जाऊ दे. तिथं जरा माझा ब्लॉग फेल गेला. तुम्हाला दाखवता आलं नाही की तिथले कसे म्हणजे वाट आहेत वगैरे किती थ्रिलिंग आहे. तिथले एखादी वाट काहीच दाखवता नाही आलं मला. तेव्हा खूप दुःख होतं. आणि पावसाने सगळी वाट लावली. तर जाऊ दे प्रबळगड तरी आपण नीट बघितला. पण कलावंतींचा आम्ही जो थ्रिल एक्सपिरियन्स केला बापरे खतरनाक म्हणजे विसरू नाही शकत. कलावंतीन किल्ल्याबद्दल बोलावं तर कलावंतीन किल्ला फर्स्ट ऑफ ऑल तर ना पावसाळ्यात अजिबात नका करू. अजिबात सेफ नाही येतो किल्ला.
एक प्रत्येक पायरीवरती घसरतंय, प्रत्येक पायरीवरती घसरतंय. जर तुमच्याकडे जर एक चांगले ग्रिपवाले शूज नसतील तर अजिबात नका ट्राय करू. मित्र बोलतोय हा किल्ला ना मस्तपैकी उन्हाळ्यात करा, उन्हाळ्यात किंवा आपल्या हिवाळ्यात. काही कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, पाणी नाही पडत वरनं, काय नाही. तर आपलं थंडी आणि उन्हाळ्यात मजा करायची बाई किल्ल्यावरती. चांगलं आहे, एक एन्जॉय पण होतो आणि एक थ्रिल पण भेटतो एक्सपिरियन्समध्ये. कलावंतीन किल्ल्यावरती नुसता असा झाप झूप वारा येतो, आपली फुल फाटी. आपल्याला वाटतं बाई खाली पडली का नाही, आपण बाई खाली पडली जाईल, नीट बाई ठेव, हे कर ते कर, नाही का. तसं चालू असतं कलावंतींना. पण आई मज्जा येणार तुला. मला तर एक्सपिरियन्स पण नाही आहे. मी आत्तापर्यंत असे नॉर्मल किल्ले केले, पण मागच्या वेळेस मी आपला ढाक भैरीचा किल्ला केला. तो मतलब असं खतरनाक होता, पण असं भारी वाटलं नाही का भाई, असं काहीतरी आयुष्यात पाहिलंच नाही का. फुल थ्रिल ट्रेकमध्ये असले पॅचेस होणार खतरनाकवाले, आपल्याला भीती वाटणार, आपण चढणार मग आपल्याला वाटणार खुश भाई मी चढलो वरती, नाही का. पण असं थ्रिल घ्यावा, पण जास्त नाही. बळगडावरती एक वेगळाच हे आला नाही का एक्सपिरियन्स, की भाई धबधब्यामधनं आपण वरती जायचं किल्ल्यावर. धबधब्यातनं वाट येते किल्ल्याला, लिटरली वाट आहे. आणि यात ना एवढा खतरनाक असा रेड अलर्ट, असा फुल असं चॉकलेटी पाणी येत होतो. बोललो आला, भीती पण वाटत होती, पण नाही. आपला बूट चांगला मला दाखवतो. हा 900 रुपयाचा डीमार्टचा बूट, क्वालिटी एक नंबर. ट्रेक घसरलोच नाही. एवढा कॉन्फिडन्स आला, परत उतरला खाली. पण प्रबळगडचा तो पॅच भाई नक्की यावं मान्सूनमध्ये, तो फील करायला. एक नंबर आहे, एक नंबर. तर मित्रांनो, तुम्हाला कलावंतीन आणि प्रबळगडचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या ह्या नवीन सफर विथ साहिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा हा चॅनल. खूप सपोर्ट दाखवा, मला सपोर्टची गरज आहे तुमच्या. अशाच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिले तर तुम्ही सपोर्ट द्या. मी अजून तुम्हाला असे भन्नाट व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी. तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बूम.